सगळेजण रेडी होऊन आलेले आहेत फंक्शन हॉलला आणि तयारी चालू आहे. म्हणजे काय काय करायचं आहे, म्हणजे तर जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे की आम्ही सत्कार कार्यक्रम ठेवलेला आहे आणि सगळ्या पाहुण्याने सांगितलेलं आहे. यांची मित्रमंडळी आहेत, दीपकचे मित्रमंडळी आहेत, दिनेशचे आहेत, तर सगळेजण येणार आहेत. पण आणखीन सुरुवात झालेली आहे. तर आम्ही अगोदर रेडी होऊन आत्ता आलेलो आहोत. म्हणजे आता यावेळी टायमिंग सांगेल तर 11:30 तरी वाजलेले आहेत. म्हणजे आम्हाला 11 वाजताच यायचं होतं, पण लेट झाला आम्हाला सगळं साडी वगैरे घालणं, रेडी होणं यामध्ये वेळ झाला. म्हणजे एक जण असला तर लवकर आवडतं, पण सगळेजण होतो घरीच. आमच्या सगळ्या बहिणी, आम्ही, ताई होत्या, म्हणजे माझ्या ननंदबाई, सगळेजण होतो आम्ही. त्यामुळे सगळे एक एक जण रेडी होणं आणि निघणं थोडासा वेळ जास्त गेला. तर आलेलो आहेत फायनली आम्ही फंक्शन हॉलला. बघू शकता सगळी तयारी झालेली आहे. थोडंफार डेकोरेशन केलेलं आहे, बॅनर लावलेला आहे अशा पद्धतीनं आणि चेअर टाकलेले आहेत. आणखीन येणार आहेत. फक्त आम्ही आलेलो आहोत आणि गावाकडनं फक्त एक गाडी आलेली आहे आणि त्यामध्ये थोडेफार मंडळी गावाकडचे आलेले आहेत. आणखीन काही जण येणार आहेत आणि यांचे मित्रमंडळीही येणार आहेत. सगळ्यांना मी सांगितलेलं आहे. जसं तुम्हाला चेअर आता रिकाम्या दिसत आहेत ना, थोड्या वेळाने म्हणजे एक 10 ते 15 मिनिटानं तुम्ही बघा. फंक्शन हॉल पूर्ण भरलेला, आणखीन म्हणजे चेअर कमी पडले तितके व्यक्ती आलेले होते. तर ही सगळी मंडळी गावाकडची आहेत आणि अगोदर मी सगळ्यांशी बोलणं झालं माझं. म्हणजे एक वेळा कार्यक्रम चालू झाला की मग नंतर कुणाला बोलणं होणार नाही आहे, म्हणून जे आलेले पाहुणे आहेत किंवा गावाकडचे आहेत सगळ्यांशी माझं बोलणं चालू आहे. आणि कार्यक्रमाची ती पूर्ण तयारी झालेली आहे. आता इथं मला काही नाही, जसं घरामध्ये आपली धावपळ चालू असते, जसं घरामध्ये खूप तामझाम असतं की हे आवरायचं ते आवरायचं आहे, त्यांना चहा पाणी करायचं आहे, यांना नाश्ता करायचा आहे, खूप धावपळ आपली घरामध्ये होत असते. पण इथं काही नाही आहे, इथं निवांत बसायचं आहे. म्हणूनच कार्यक्रम फंक्शन हॉलमध्ये ठेवलेला आहे. दीपकच्या पप्पाचं म्हणणं होतं की घरी आपण कार्यक्रम ठेवूया, पण घरामध्ये खरंच बघा माझी धावपळ खूप झाली असते. आम्ही मुंजाचं कार्यक्रम घरी केलेलं होतं. इतकी धावपळ माझी झाली, कोण आलं कोण गेलं ते सुद्धा मला तितकं हे वाटत नव्हतं. म्हणजे कोणी भेटत नाही आहे, कोणाला भेटायचं आणि कोणाला बोलायचं असं झालेलं होतं. तसा गोंधळ होऊ नये म्हणूनच कार्यक्रम फंक्शन हॉलमध्ये ठेवलेला आहे. म्हणजे निवांत मी सगळ्याशी बोलू शकते, कोण आलं कोण गेलं हे बघणं बोलणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा मी मुंजाचा कार्यक्रम घरी ठेवलेला होता ना, खरंच खूप गोंधळ झालेला होता. पाहुणे आले, काही पाहुणे तसेच गेले, मला कोणाला भेटणं बोलणं झालं नाही असं झालेलं होतं. म्हणून आम्ही यावेळेस दीपकचा सत्कार कार्यक्रम फंक्शन हॉलमध्ये ठेवलेला आहे. तर कार्यक्रम चालू झालेला आहे. म्हणजे व्हिडिओ मागं पुढं झालेली थोडंसं इग्नोर करा, म्हणजे थोडंसं समजून घ्या. थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे तुम्हाला. आता अशीच व्हिडिओ येत आहेत, 10-12 दिवस झालं असेच व्हिडिओ येत आहेत मागं पुढं, कारण तितका वेळ मी देऊ शकत नाही एडिटिंगला. असं झालेलं आहे ना, घरामध्ये खूप गोंधळ चालू आहे. आणि दीपक गेल्यानंतर मात्र घरामध्ये इतकी कामं माझी पडलेलीच नाही, एकही काम माझं व्यवस्थित होत नाही असं झालेलं. म्हणजे इतका पसारा भरलेला आहे पूर्ण घरामध्ये, बेडरूम असो, किचन असो किंवा इकडची एक्स्ट्राची रूम असो किंवा हॉल असो, सगळीकडे पसारा भरलेला आहे. एक मी काढत आहे, त्यामुळे तितका वेळ मला भेटत नाही आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित येत नाही आहे, मागलं पुढचं मागं किंवा आलेली डबल व्हिडिओ असे येत आहे. तर थोडंसं इग्नोर करा, याबद्दल मी तुम्हाला सॉरी म्हणत आहे. तर बघितलं आत्ताच चेअर रिकाम्या होत्या आणि अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये सगळेजण आले. म्हणजे आम्ही एक टायमिंग दिलेली होती, म्हणजे 11:30ची टायमिंग दिली होती. तरी पण बघा सगळ्यांचं आवरून येण्यासाठी त्यांना अर्धा तास तरी जास्त घेणार. 12-12:30 वाजेपर्यंत सगळेजण आलेले आहेत आणि पूर्ण फंक्शन हॉल गच्च भरलेला आहे. तर सगळ्यांचा सत्कार करण्यासाठी, म्हणजे जिथं सगळेजण आलेले आहेत ना, बघू शकता स्टेजवरती बसलेले आहेत, तर त्यांचा सत्कार करण्यासाठी आम्ही शाला घेऊन आलेले आहेत आणि फुलाचे हार खूप सारे आम्ही घेऊन आलेले आहेत. सगळ्यांचा म्हणजे सगळ्यांना आम्ही सांगितलेलं होतं आणि सगळेजण आलेले आहेत. दीपकचा सत्कार करत आहे सगळेजण, आणि जे दीपकचा सत्कार करण्यासाठी आलेले त्यांचा आलेला आहे. म्हणजे पहिल्यांदा हा कार्यक्रम करत आहोत आणि कधी कुणाचं बघितलेलं आम्ही गेलेला आहे ना, आमच्या घरामध्ये कधी असा कार्यक्रम झालेला आहे. त्यामुळे ना जास्त माहिती नाही की कशा पद्धतीने काय काय केलं जातं. तरी पण बघा जितकं जमतं तितकं आम्ही अशा पद्धतीने करत आहे. आणि बोलण्यामध्ये काही मी चुका केली तर त्याबद्दल अगोदरच सॉरी म्हणत आहे, कारण याबद्दल मला जास्ती माहिती नाही की कशा पद्धतीने काय काय इथं म्हणलं पाहिजे, कशा पद्धतीने बोललं पाहिजे, तितकी जाणीव मला नाही आहे. जसं मला जमतं, जसं माझं बोलणं आहे साधं सिंपल एकदम नॉर्मल, तशाच पद्धतीने मी तुम्हाला इकडं बोलत आहे. मला जास्ती माहिती नाही आहे की कशाला काय म्हणलं जातं. इकडं बघू शकता अशा पद्धतीनं दीपकचा सत्कार करत आहे, सगळेजण आलेले.
भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंदना भारतीय राष्ट्रगान गाया जाएगा। तरी येथे मी आवाज म्यूट केलेला आहे कारण गाणे लावलेले आहेत आणि त्यामुळे कॉपीराईट येतो मला, म्हणून मी आवाज म्यूट केलेला आहे। पण खूप खूप छान वाटत आहे। देशभक्तीची गाणी लावलेले आहेत आणि इकडं सगळ्यांचा सत्कार करत आहे। दीपकचे पप्पा सगळ्यांना शाल आणि माळ घालत आहेत, सगळ्यांचं स्वागत करत आहेत। खूप छान वाटत आहे, पण मी आवाज म्यूट केलेला आहे त्यामुळे। आणि दीपकचा असा मान सन्मान सत्कार बघून ना मला खूप आनंद होतो। डोळ्यातनं अश्रू येत आहेत, हृदय भरून येत आहे। मला काय वाटत आहे ना, मी खरंच शब्दात तुम्हाला सांगू शकत नाही मला किती आनंद होत आहे। खरंच खूप छान वाटत आहे। सगळेजण आलेले आहेत, बघू शकता सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसून येत आहे। दीपकला बोलणं, भेटणं आणि दीपक सोबत फोटो काढणं खूप खूप छान वाटत आहे सगळं बघून। तर इकडं सगळे दीपकचा सत्कार करत आहेत। जाधव अधिकारीगण आए हुए हैं, उनका श्री गुंडप्पा राणा, PSI श्री चंद्रशेखर, सुबेदार मेजर बसवराज, इस शुभ दिवस के अवसर पर उपस्थित सभी नातेवाईगण दिसंबर 2024 के नाम से सेना में भर्ती हुए दीपक से अनुरोध करता हूँ कि वो सबसे पहले अपने माता पिता का सम्मान के साथ आदर करें। अग्निवीर दीपक सावधान, सामने से चल। सबसे पहले पिताजी की तरफ नहीं थोडं असं तू कोण बसलो
Thank you.